थँक्यू. चला पुन्हा एकदा सगळ्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीतील मला असं वाटतंय शेवटचा सामना आहे आणि रात्रीचे बरोबर 4 वाजलेले आहेत, त्यामुळे हा सामना मला असं वाटतं साधारण पाऊण ते 1 तास चालणार आहे. त्यामुळे हा सामना संपायला 4:45 किंवा 5 कदाचित होतील. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ विरुद्ध स्वर्गीय सुनील 11 बीड या दोन संघादरम्यान हा सामना खेळवला जातोय. नाणेफेक जिंकली आहे ती तमनाथ संघानं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आपण बघतोय. आज बीड संघानं पण चांगली कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना सडेतोड अशी फलंदाजी केलेली आहे. अक्षरशः तोडफोड केली गोलंदाजांची आणि आक्रमक फलंदाजी त्यांची पाहिलेली आहे. त्यामधलेच आतिश रुठे आणि रवी फुलावरे आपल्याला दिसतात. रवी फुलावरेची एक वेगळी स्टाईल आहे संदीप. लेफ्टी बॅट्समन आहे. मस्त हुकचे आणि पुलचे फटके त्याचे बघण्यासारखे असतात. डोपे टेकून स्ट्रोक मारतो, अक्षरशः झोपून आणि बसून स्ट्रोक त्याचे बघण्यासारखे असतात. पहिला चेंडू जातोय, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. सुरुवात डळमळीत होते ती तमनाथ संघाची. मला असं वाटतं नाणेफेक जिंकून तमनाथ संघानं निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. धावा कमीत कमी त्यांना द्याव्या लागतील आणि मला असं वाटतं कमीत कमी धावा देण्याचा त्यांचा निर्धार नक्कीच असेल तो जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू, प्रहार आणि आमच्या दिशेनं हा 1 बाउन्सचा सणसणीत असा चौकार ठोकतोय तो फलंदाज आतिश रुठे. आतिश रुठेनं आता चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली. आक्रमक पवित्रा धारण केला. मागील मॅच मध्ये आपण बघितलं होतं संदीप की मागील मॅच मध्ये पण त्यानं चौकारानं खातं खोललेलं आणि याही मॅच मध्ये तो चौकाराने खातं खोलतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. 2 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर ठेवलेले आहेत त्यामध्ये एक ठेवलेला आहे तो लॉंग ऑनला आणि दुसरा डीप स्क्वेअर लेग. गोलंदाज तयार आहे. उद्देश भोईरचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत मात्र उपयोग नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. सणसणीत असा चौकार. युवक अध्यक्ष चषक 2026 अतिशय चांगलं शानदार आणि जानदार असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. अजूनही सकाळी वाजलेले 4 तरीही अजून बरेचसे प्रेक्षक या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण पुनश्च संदीप हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि तसं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, पहिला चेंडू वाईड होता म्हणजे पहिल्या चेंडूवर आला चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडूमध्ये 9 धावा तमनाथकरांना कुठून काढलेत. फुल टॉस चेंडू मिड विकेट मध्ये जबरदस्त षटकार ठोकतोय तो फलंदाज आतिश रुठे. आज आतिश थांबायला तयार नाहीये. बीड संघाची आपण फलंदाजी अशीच बघितलेली आहे. बेडर फलंदाजी. बीड संघाची बॅटिंग ऑर्डर जर कागदावर किंवा तसं बघितलं तर मोठी आहे. येणारा 6वा 7वा खेळाडू पण षटकार मारण्याची क्षमता या बीड संघामध्ये आपण बघितलेले स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यामुळे तमनाथ संघाच्या या गोलंदाजांवर तुटून पडलेले आहेत अक्षरशः रुठे. आतिश रुठेंनी 1 षटकार ठोकलाय. 2 चौकार आतापर्यंत ठोकलेले आहेत आणि 14 धावांवर खेळतायत ते आतिश रुठे. पुन्हा एकदा माती त्यांनी आपल्या हाताला चोळलेली आहे आणि बघतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतोय. सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण बघा. शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन शॉर्ट, स्क्वेअर लेग. पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलाय. कव्हर मध्ये सर्कलच्या आत एक खेळाडू आहे आणि मिड ऑनला एक खेळाडू तैनात केलाय. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. हा चेंडू राईट आर्म राऊंड बसून मारायचा होता, डोपे टेकून मारायचा होता. अगोदरचे चेंडू पर्यंत स्वतः गेलेले, रीच पर्यंत गेले होते. त्या चेंडू कुठे पडतोय त्या टप्प्यापर्यंत गेलेले. आता वेट केलं, टप्पा बघितला, वळून मारायचा प्रयत्न केला फाईन लेगला, मात्र हा चेंडू जातोय तो निर्धाव.
चांगलं क्रिकेट. खरं तर हा निर्णायक सामना आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे आणि सुपर 4 मध्ये जाण्यासाठी एक बलाढ्य लढत. हा चेंडू एक सिंगल घेतली आहे. सिंगल सिंगल जसं मिळतंय तसं जमा करत चाललेले आहेत ते बीडचे हे फलंदाज. स्वर्गीय सुनील 11 बीड विरुद्ध मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ असा हा सामना आपण बघतोय. नाणेफेक जिंकली आहे ते तमनाथ संघानं. आतापर्यंत चेंडू टाकलेले उद्देश भोईरनी 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 15. त्यामुळे तमनाथ संघानं जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षणाचा थोडासा मला असं वाटतं संदीप अंगलट आलेला आहे. काहीतरी करावं लागेल. हा शेवटचा चेंडू त्यांना मेडन टाकावा लागेल. अन्यथा लेफ्टी बॅट्समन जो रवी आहे तो डेंजर आहे. कधीही आक्रमक हल्ला करू शकतो. फुल टॉस चढवला हल्ला. वॉट अ स्ट्रोक. क्या बात आहे. रस्त्यावर सरळ हा चेंडू मारलाय तो स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. मार्टिन क्रो स्टाईलनं हा पॅरलल षटकार. काय करायचं या फलंदाजांचं, कसं रोखायचं, कशी गोलंदाजी करायची हा प्रश्न मला असं वाटतं तमनाथच्या कर्णधारांना पडला असेल. जवळ अगदी जसं मगाशी तुम्ही चर्चा करत होते की टॉस जिंकून निर्णय फार महत्त्वाचा असतो. खरं म्हणायला गेलं तर ज्या वेळी आपण मगाशी थोडी बीडच्या विरोधात चर्चा जरूर रंगवली होती की सांगितलं होतं की स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर खरं सांगायचं झालं तर इथे बीड टीमला बॅटिंगच हवी होती. आणि एकीकडे चैतन्याचा तो निर्णय फिल्डिंगचा जरूर आला. त्यांच्या गोटात आनंदाचं वातावरण तयार झालं. आणि अगोदरच्या मॅचकडे थोडा तमनाथ टीमने कटाक्ष टाकणं फार गरजेचं होतं की ती बॅट जी होती बी टीमची ती तलफती बॅट होती आणि ती चालू मात्र यावेळी करून दिले. पुन्हा एकदा मागच्या सगळ्या या मॅच मध्ये बघितलं तर प्रत्येक वेळेला त्यांना बॅटिंग आले. म्हणजे टॉस हारो किंवा टॉस जिंको काही होऊ द्या पण त्यांच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे. त्यांना पाहिजे ते मिळालेलं आहे आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलंय. खरं तर चांगली फलंदाजी केली. तुटून पडलेत अजिबात म्हणजे त्याला म्हणतो ना बेडर फलंदाजी निडर फलंदाजी या मैदानावर करतायत. पुढचं होईल ते होईल हो. आत्ताच वर्तमानात आपण काय हल्ले करायचे ते करूया. किती विकेट जातील ते जाऊया आणि आपण धावा मात्र आपण जास्त जमवायचा हा निर्धार केलाय. हा ही चेंडू यॉर्कर चेंडू होता मिड विकेट मध्ये. जमिनी लगाचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय झपकन चेंडू खाली आणि आता थोडासा धावांवर या चेंडूवर लगाम लागलाय. अर्थातच सर पाहायला गेला ना तर अगदी मैदानावरती जशी गोलंदाजी तुम्ही टिचून भेदक मारायची कराल तितकी एक व्हेरिएशन गोलंदाजी ती तुम्हाला प्रस्थापित करावे लागेल. कारण अगदी वेगावरती स्वार होत असताना तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करणं गरजेचं असतं. इथे तुम्हाला 6 अस्त्रांचा वापर करायचा आहे. व्हेरिएशन म्हणायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल असतात. कधी कधी काही सेम पद्धतीचे बॉल फलंदाजासाठी फेकावे लागतात. कारण एक कुमकुवत नस फलंदाजांची ओळखणं फार गरजेचं आहे. आणि तिथे अक्षय भोईरने पहिला बॉल यॉर्कर जरूर फेकलाय. पाहूया काय घडतंय. आता स्ट्राईक रोटेड आहे. पुढचा चेंडू अक्षयचा. यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर. यॉर्कर चेंडू टाकतोय आणि जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक केलंय ते आता तमनाथकरांनी. तमनाथकर पण काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. ते पण चांगले चांगले त्यांनी सामने खेळलेले आहेत. टफ मॅचेस बरेचसे बघितलेले आहेत. आता फक्त प्रश्न आहे की विकेट टेकिंग बॉलिंग करायची की रन सेव्हिंग बॉलिंग करायची. कारण दोन्ही हे जे फलंदाज आहेत कसलेले फलंदाज आहेत तगडे फलंदाज आहेत ते विकेटवर. हा फटका मस्त सजवलाय कव्हरच्या दिशेनं. कव्हर ड्राईव्ह चेंडू इकडून तिकडून धावतोय मात्र क्षेत्ररक्षकानं चांगला अंदाज घेतलेला आहे आणि या चेंडूवर थ्रो पण चांगला येतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगलं क्रिकेट आहे. या अगोदरही आपण म्हणालेलो डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोची भूमिका या मैदानावर आता करावी लागणार आहे. खरंच सांगायला गेलं तर अगदी गौपे स्फोट आता उद्याच्या म्हणजे येणाऱ्या आजच्या रजनीमध्येच आपण अनेक अनोखा प्रकार पाहायला मिळणार आहे. जे या स्पर्धेच्या यशाकडे नेण्यासाठी जे हवंय ते सगळं आमचे हर्षल मोरे साहेब इथे देण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे सहकारी त्यांना चांगली साथ देत आहेत. गोलंदाज अक्षय भोईर. फुटवरचा वापर केलाय. मस्त बॉल पर्यंत पोहोचले. मारलाय चेंडू. एक सिंगल रन काढलेली. वैशिष्ट्यता हीच राहिलेली आहे या चेंडूची. चेंडू फुकट नाही घालवायचा.
एक मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, सगळं गोळा करायचं. हे तर खरं आहे सर, कारण एकीकडे क्रिकेटमध्ये तुम्ही पाहायला गेला ना तर बॉल डॉट येता कामा नये बॅटरसाठी, कारण मग ती धाव कशाही प्रकारे येऊ दे, शरीराला लागू दे, बॅटने येऊ दे, परंतु धाव येणं फार गरजेचं असतं. इथे तुम्हाला एक चांगली षटकाची रणनीती आखावी लागते, म्हणजे बॉल टू बॉल जर धावा आल्या तर मात्र सामना थोडा काटक सुद्धा होऊ शकतो. नक्की झटपट क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचं एक क्रिकेट आहे, त्यामुळे हा चेंडू हो फुटवरचा वापर केला, रवीनं पडले मला असं वाटतंय, आणि इथे धावचीची शक्यता, पंचांनी बोट उंच केलंय, धावचीच झालाय, मात्र क्रॅम्प आलाय की काय गोलंदाजाला, स्प्रे पोचवा फलंदाज पाहिजे का? बाद होतोय. अतिश रुठे डीजे अरे युवक अध्यक्ष चषक टेनिस क्रिकेटचा ब्रँड हाय नेते अभिनेते ही करी कौतुक आउट ऑफ इंडिया हाय ओळख महिना महिना आधी गरम होतोय स्पर्धेचा माहोल सारे करते वेटिंग कधी चषक येईल. एक बाद 25 अशी धावसंख्या झालेली आहे. आपल्या या tenniscricket.in या कॅमेरामनना पण आपण मनापासून आपण धन्यवाद दिले पाहिजेत. किती वेळ ते उंच त्या मनोऱ्यावर बसलेले आहेत, माचावर बसलेले आहेत, जी मचान त्यांच्यासाठी बांधलेली आहे त्याच्यावर बसून इथे प्रत्येक चेंडू ते क्षण म्हणजे रेकॉर्डिंग चांगले करतायत, आणि मस्त क्लिअरिटी आहे. आमचे इथे कीबोर्डवर बसलेले आहे कुणाल सुद्धा, त्यांचं मॅचकडे लक्ष आहे, एकाच वेळेला 2-2 4-4 कामं ते इथे करतायत, त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. अक्षय भोईरचा मला असं वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असावा. 4-3 फक्त धावा या चेंडूमध्ये दिलेला आहे. चांगलं कमबॅक केलंय ते तमनाथ टीमनं. हा चेंडू होता मारण्यालायक, मारलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, मधून हा चेंडू जातो गोळीच्या वेगाने, चौकार. यो कर्जतवाला अरे पुंदरे आला यो दहिवलीवाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे, आमच्या हर्षल मोरे. सर एकीकडे पाहायला गेला ना तर अगदी थोडा 5व्या बॉल नंतर आपलं वक्तव्य सुद्धा झालं होतं, परंतु एकीकडे तुम्हाला सिच्युएशन पाहून क्रिकेट केलावा हे फार महत्त्वाचं असतं. ज्या ज्या वेळी तुम्ही क्रिकेट खेळता ना तर एक स्पेल चांगला हाताळला होता अक्षय भोईरने, परंतु तिथे फिल्डिंग सजवण्यात थोडं अपयश जरूर आलं. 2 फिल्डरच्या मधून एक गॅप सिलेक्शन फार चांगलं होतं बॅटरचं, आणि अगदी गतीने बॉल रवाना झाला होता. या 4 धावा रोखल्या असे तर कुठेतरी एक बॅलन्स 2 षटकांचा जरूर पाहायला मिळाला असता. परंतु पाहूयात आता धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अगदी 29 धावा झालेल्या. खंडू खरं तर खंडोबासारखा धावून आला तो बीड संघासाठी, कारण या शेवटच्या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं होतं, नाहीतर फक्त 3च धावा या षटकामध्ये गेल्या असत्या. मात्र चौकार आल्यामुळे धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 7. आमचे प्रफुल्ल दादा आता थोडेसे त्यांचं टेन्शन कमी झालं असेल, मागील मॅचमध्ये शांत बसलेले आहे. ते म्हणतो ना आपण की जेवढा माणूस शांत असतो ना तेवढा सक्सेस रेट पण जास्त असतो, आणि तो सक्सेस रेट त्यांना ते मिळाला आहे या अगोदरच्या मॅचमध्ये. आता या मॅचमध्ये काय होणार याकडे त्यांचं लक्ष आहे, कारण त्यांची झुंज आहे ती बीडकरांविरुद्ध आहे. बीड म्हणजे स्फोटक फलंदाजांचा संघ. मी तर आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये तसाच हा संघ पाहिलेला आहे की लेच्या पेच्या किंवा लिंबू टिंबू 1-2 धावा नाही त्यांना चालत. षटकार चौकारांशी खेळणारा हा संघ आहे, मोठमोठी पक्वानं खाणारा हा संघ आहे धावांची. त्यामुळे या संघासमोर 2 हात करताना तमनाथ संघाला आता कंबर कसावी लागते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 22, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसरं षटक घेऊन येतोय अनिकेत भोईर. यंग टॅलेंट आहे अनिकेत. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, मारायचा होता फाईन लेग किंवा स्क्वेअर लेग मध्ये. रवी हा कसलेला फलंदाज आहे, अनुभवी आहे रवी फुलावरे, जो मागील मॅच मध्ये तुटून पडलेला अक्षरशः षटकारांचा पाऊस आणि त्याचे फटके देखणं आहे. 2-4 रील्स तर नक्कीच या टुर्नामेंटच्या त्याच्याच असतील स्वतःच्या.
आणि त्या रील्स नक्की पाहण्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल. अफलातून स्टायलिश फटके ज्याला आपण म्हणतो ना, जसा ओमकार पाटील मुरबीचा फटके मारतो तशी फटकेबाजी आज बघायला मिळालेली ती रवीकडून. आणि ह्या स्टायलिश फटक्यांना नक्कीच उद्या तुम्हाला कमेंट्स जास्त येतील. अनिकेत भोईर पुन्हा एकदा तयार आहे. अनिकेत भोईर कर्जत कडून गोलंदाजी करतोय. शार्पी लाईट्स आणि सगळ्या LED ची व्यवस्था करण्यात येते. हो हो, मस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केलंय, खतरनाक कमबॅक केलंय ते तमनाथकरांनी. मयूर पाटील पुरस्कृत. जय भोलेनाथ तमनाथ संघाने चांगलं कमबॅक केलं. आता स्पीड थोडासा मला असं वाटतं धावांचा वाढवावा लागणार आहे तो स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला. 1-2 फटके मारावेच लागतील तरच गोलंदाज थोडेसे म्हणजे कमजोर ठरू शकतात किंवा फलंदाज हवी होऊ शकतात ते गोलंदाजीवर. हा 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 हा, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आहे. या तरुण गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भन्नाट गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना, ती गोलंदाजी केलेली आहे. लगातार 3 चेंडू त्यानं मेडन काढलेले आहेत आणि अशा निर्णायक क्षणी की त्याच्या अगोदरच्या षटकांना जास्त धावा गेलेल्या आहेत. 22 आणि 7 धावा अगोदरच्या षटकांमध्ये गेलेल्या असतानाही अनिकेत भोईर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुढे येऊन मारलाय, क्या बात आहे, अफलातून फटका, सरळ पंचांच्या डोक्यावरून हा मारला जातोय. उत्तुंग असा षटका. रवी जो ज्याला सूर्य म्हटलं जातं, रवीला तो सूर्यासारखा तळपतोय या मैदानावर आणि या फटकेबाजीला आता त्यानं आपली सुरुवात केलेली आहे. अफलातून फटका मारला रवीनं. हा दुसरा षटकार होता त्याचा. शॉर्ट पिच चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि या एका धावेची भर पडते. एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती स्वर्गीय सुनील 11 बीड संघाची. 36 या 36 धावा, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ती बीडची. फुटवरचा वापर केलाय पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये आणि चेंडू काय अडवलाय. वाह, मस्त फिल्डिंग, जबरदस्त एअर टाईट असं क्षेत्ररक्षण, उंच उडी मारून, ही हनुमान उडी होती त्याची आणि त्यानं मारली आणि चेंडू अडवला. जिथे 4 धावा मिळू शकत होत्या तिथे फक्त आणि फक्त 2 धावा मिळतात. चांगला फटका मारलेला रवी फुलावरे यांनी. रवी फुलावरे चांगला रमलाय, मला असं वाटतं विकेटवर नांगर रोवून राहिलेला आणि प्रत्येक मॅच मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना संदीप अफलातून आहे, चांगला आहे. वेळेला धावून आलेला आहे, प्रत्येक वेळेला गरज असेल तेव्हा त्याने फटकेबाजी केलेली आणि धावा जमवलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. पुन्हा फुटवरचा वापर केला, जात आहे पुढे, डेअरिंग मध्ये गेला, डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. क्षेत्ररक्षणाचे चांगलं एफर्ट्स, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. रवीची स्टाईलच मला आवडली. तो जागेवर नाही थांबत, डेअरिंग मध्ये पुढे येतो. म्हणतो डेअरिंग करेगा तो भाई बनेगा आणि तो भाई बनलेला आहे. नक्कीच त्याने डेअरिंग केली, फटकेबाजी केली. त्याने सुरुवातीला बघितलं होतं खरं तर अनिकेत भोईरने सुरुवातीचे 3 चेंडू मेडन टाकले, थांबून ठेवलं रवीला, अगदी उभं ठेवलं, गोंधळून ठेवलं. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडू अनिकेतनं चांगले टाकले, मात्र 3 चेंडू मध्ये त्याला 13 धावांचा मार बसलेला आहे. गौरव शेवटचं षटक घेऊन येत आहेत. गौरव भोईर, बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत. 42 धावा म्हणजे मला तर वाटते संदीप धावांचा डोंगर होईल. अजून जर 10-15 धावा आल्या तर निश्चितच 60 धावा होऊ शकतात त्या स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या. बीड संघाचे पाठीराखे भरपूर होते, भरपूर जल्लोष इथे करत होते.
तर गेलेत की थांबलेत काही कळत नाही. आहेत बरेचसे आहेत प्रेक्षक अजूनही आणि मॅचचा आनंद घेत आहेत, आपल्या सहकाऱ्यांचा खेळ पाहतायत. तमनाचे कर्णधार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलतायत. लेफ्टी दोन्ही बॅट्समन आता मला असं वाटतं विकेटवर आहेत. खंडू लोभी आणि रवी फुलावरे आणि खंडू लोभी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गौरव भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. अतिशय चांगली अशी स्पर्धा प्रवीण दुगाडे आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आपलं भाग्य आहे की या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी आपल्याला मिळाली. युवक अध्यक्ष चषक 2026 आणि सामने पण टफ झालेले आहेत. कोणताच सामना एकतर्फी सामना झाला नाही किंवा कमी षटकांमध्ये संपला नाही. हो मस्त मस्त चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आणि थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता. यष्टीरक्षकांना कडे हा चेंडू गेलाय आणि इथे सगळी तयारी उद्याची सुरू आहे. एवढे मोठे कॉलम्स इथे हा मुलगा उचलतोय. मेहनत भरपूर चालू आहे. हा हवेमध्ये आहे, झेल होईल का नाही. सेफ लँडिंग झाले. चेंडूची 2 धावा निश्चितच होणार. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित 19-20 झालं असतं, परंतु 2 धावा या चेंडूवर मिळतात आणि या 2 धावांनी 44 धावा झालेल्या स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या. अतिशय चांगला सामना. बीड संघाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. परिस्थिती कशी असो मात्र मारझोड ज्याला म्हणतो ती मारझोड त्यांनी प्रत्येक वेळेला केलेली. डिफेन्सिव्ह नाही खेळले जास्त, अटॅकिंग त्यांनी जास्त पवित्रा घेतलेला आहे तो या संपूर्ण सगळ्या स्पर्धेमध्ये. प्रयत्न सुरू आहे. बॅटची कडा घेऊन गेलाय चेंडू फाईन लेग मध्ये. एकच धाव या चेंडूवर मिळते. हे डेप्थ ओव्हर आहे. तीन चेंडू झालेले आहेत. गौरव भोईर यांनी या 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा दिल्या आहेत. त्या 3 गौरव. हो हा चेंडू वाईडचा इशारा. डेप्थ ओव्हर आहे. खरं तर प्रवीण दुगाडे आपण बघितलेलं आहे. हे डेथ ओव्हर आहे. शेवटचे डेप्थ ओव्हर आहेत ते टाकण्याची डेअरिंग लागते. कारण हे षटक माहिती आहे प्रत्येकाला की मारझोड होणार आहे. आपल्याला काय 1-2 सिंगल नहीं काढणार, षटकार चौकार ठोकणार है, त्यामुळे थोड़ा रिस्की ओवर है ही. हाँ, और इसीलिए इंटरनेशनल क्रिकेट में भी हम देखते हैं कि डेथ ओवर स्पेशलिस्ट बॉलर जो अंतिम क्षणों में काफ़ी अच्छी गेंदबाजी करते हैं, चाहे मिचेल स्टार्क हो या भारतीय जसप्रीत बुमराह हो. हाँ निश्चितच. मात्र या चेंडूवर धावचीत होत आहेत ते रवी फुलावरे. मात्र इथे वारंवार सुमित धोंबडेचं गीत लावतात आणि का लावू नये, कारण रायगड प्रीमियर लीग सारख्या मानाच्या स्पर्धेमध्ये लगातार 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्या खेळाडूंना पटकावलेलं. त्यामुळे निश्चितच पहिल्या सत्रामध्ये मला असं वाटतं इनक्रेडिबल खालापूर संघामधून खेळत होते आणि म्हणजे आपल्या इक्कोच्या टीममध्ये, आणि दुसऱ्या सत्रामध्ये देवत या संघाकडून खेळताना त्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेली. त्यामुळे मोठा खेळाडू आहे. परंतु आता अजूनही 2 चेंडू मला असं वाटतं शिल्लक आहेत. गौरव भोईर घेऊन येतोय आणि समोर आहे तो फलंदाज खंडू लोभी जोरात बॅट फिरवली आणि धावचीत होतोय तो खंडू लोभी. शेटगारे बावी आमदार आम्हाला सुधाकर शेट्टी घारी, आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेट्टी घारी.
अप्पर 4 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे आणि आजच्या दिवसातील टॉप टीम कोण हे ठरवण्यासाठी हा खेळ सुरू आहे. तो तमनाथ विरुद्ध बीड. 3 बाद 46 धावा झालेल्या आहेत आणि आता या शेवटच्या चेंडूवर किती धावा होतील यानंतर मला असं वाटतं फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि घेऊन आलेत गौरव भोईर. रुपेश रुपेश मारायचा होता, ऑन साइडला नाही गेला, बॅटच्या पट्ट्यात नाही आला. सिंगल रन मिळाली आहे म्हणजे 47 धावा झालेल्या आहेत त्या स्वर्गीय सुनील 11 बीडच्या जिंकण्यासाठी. तमनाथ संघाला 48 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. डीजे मास्टर तुम्हाला संधी. जय गुरव यांची फरमाईश होती या गाण्यावरती, ती पूर्ण केली आहे. मयूर सर आता तिकडे येऊ शकत नाही मी, कारण आता सगळं इकडं आमच्याच खांद्यावर तुरा आहे. मयूर पाटील यांनी पुरस्कृत केलेला जय भोलेनाथ तमनाथ संघ यांच्यासाठी मात्र पारितोषिकांची कैरात या ठिकाणी जरूर होताना दिसते. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि तमनाथ टीम या ठिकाणी क्वालिफाय जर झाली तर त्यांच्यासाठी तब्बल मयूरजी पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राईज. आजचे ज्यांच्या माध्यमातून बॉल पुरवले जात आहेत, बॉल बॉय अर्थातच जय गुरव. खरं म्हणायला गेलं तर सर्जाचं गाणं तुम्ही वाजवायला लावलं, परंतु सर्जाचा कासरा जरा धरून बघा कधीतरी. हा तुम्ही सुद्धा टॉपचेच असल बा, घाटकोपरचे किंग, विसरून जमत नाही. काय माहिती का, कालपासून मला केतन बामणेंनी रोखलं होतं, आता त्यांनी परमिशन दिली. अर्थातच जय गुरव मुले, अगदी महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सर ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहतायत, त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करूयात या ठिकाणी. जाऊयात मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट सेट केलं गेलंय
48 धावा संख्येचा सलामीची जोडी मैदानात जय भोलेनाथ तमनाट टीमची. सचिन पवार आणि उद्देश भोईर. रुपेश गवली गोलंदाजी मार्क वरती, परंतु या ठिकाणी घडत काय होतं, फार मोठी चुकी झाली आहे मैदानात. खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग लाईन परतावं लागेल. बॅटर केतन बामणे सर, जय गुरव यांनी मला उद्यासाठी फार मोठा शब्द दिलाय. प्रश्न फार अनुत्तरित आहे, ते पूर्ण करतील की नाही याच्यात मला पहिली शंका आहे. किट पाहायला मिळते. जसं म्हटलं जातं ना की दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया, आणि इथे मात्र पहिल्याच विकेट वरती धक्का तंत्र एक गोलंदाज रुपेश गवळीचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परतावा लागलाय सचिन पवारला. 48चं टार्गेट आहे. वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टॅम्प. पंच तज्ञ आहेत. खरं म्हणायला गेलं तर काय पंचांची कामगिरी आहे. अगदी केतन बामणे सरांची फार मोठी इच्छा होती जेपी पॅनल मैदानात यावा आणि जय पवार सर स्वतः अंपायरिंग करताना दिसून यावेत, आणि का नाही यावं, इतकी भली मोठी स्पर्धा आहे. काय कॅचेस टिपल्यात. मगाचा विचार करायला गेलं तर फोन आला एका मोबाईल वरती, आणि दोन्ही मोबाईल कानाला लावले जयगुरव यांनी. असो, इथे आणखी एक विकेट. हे आवाज लय मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, तसा नाव आहे मोठा राष्ट्रवादीच्या नेत्याचा. कंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा. कंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा. हा, धन्यवाद डीजे मास्टर. रुपेश गवळी सध्या मैदानावरती हवी झालेत, कारण एकीकडे पाहायला गेलं तर 3 महत्वपूर्ण विकेट. व्हाईट बॉलने जय भोलेनाथ तमनाट टीमचं खातं जरूर उघडलंय. पारितोषिकांची खैरात जरूर झाली, परंतु या खैरातीला आता एक वेगळं वळण पाहायला मिळत आहे, कारण विकेटवरती विकेट गेल्यात. महत्वपूर्ण 3 विकेट. सचिन पवार परतले, अक्षय भोईर परतले, आणि त्याच्यानंतर आलेला गुड्डू भोईर सुद्धा परतलाय. मागच्या सामन्याचा हिरो करा म्हणायला गेलं तर षटकार जरूर टोकला होता, विनिंग शॉट, परंतु यावेळी आता बॅटिंग लाईन वरती अनिकेत भोईर पाहायला मिळतोय. सध्या उद्देश अजूनही मैदानावरती आहे, त्याला उद्देश साध्य करायचा आहे, परंतु पाहूयात मैदानावरती काय घडलंय, कारण इथे मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आहे. क्वालिफायची मॅच, अगदी दुसरी क्वार्टर फायनल. येथे सुद्धा दांडी गोल, अगदी मॅच वरची पकड खरं म्हणायला गेलं तर मजबूत. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. ते मात्र
कर्जत शहराचा त्याच्या समोर लागलाच नाही कधी टिकाव विरोधकांचा कधी टिकाव विरोधकांचा कधी टिकाव विरोधकांचा भावकीचा गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा भावकीचा गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा डंका वाजतोय नावाचा क्या बात आहे डीके मास्टर. डंका तर सगळीकडे वाजला जातोय, परंतु पहिल्या सामन्यामध्ये अगोदरचा जो सामना झाला सेकंड राऊंडचा तिथे मात्र बीड संघाच्या सौरभ पवारने पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली आणि तोच डंका सध्या मैदानात वाजवलाय तो रुपेश गवळे याने, ज्याने अद्यापपर्यंत 5 बॉलची फेकी केली मैदानात, 1 वाईड आलाय आणि 4 बॉलवरती 4 विकेट. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर दुसरा बॉल वाईड पाहायला मिळाला, त्याच्यानंतर मात्र पुढच्या दोन्ही बॉलवरती विकेट आल्या होत्या. थोडंसं मागचा खेळाडू 12 प्रतिनिधी बोलला की विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली, त्यामुळे रोहित पवार यांनी साध्य करून दिलं की मधला बॉल वाईड आला होता आणि इथे आता मात्र ही विकेट हॅट्रिक जरूर कंप्लीट झाली आहे. चांगला फटका, यावेळी बंटीच्या बॅटची वाट पाहावी लागली आहे. इथे आलाय दर्जेदार चौकार डीजे कमान. पुंदरे आला यो कर्जत वाला अरे पुंदरे आला यो दहिवली वाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे दरम्यान जर पाहायला गेलं तर मगाचा सामना खरं म्हणायला गेलं, चर्चा आपण या बॉल नंतर जरूर करूयात. लास्ट बॉल, इथे डॉट बॉल जरूर आलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. थोडस चर्चा सल्ला मसलत चालू होती मगाचा सामना ज्यावेळी तमनाच्या विरोधात खेळला गेला, खरं म्हणायला गेलं तर तमना टीमने, परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर बंटीच्या बॅटला अगदी धावा कमतरतेत पाहायला मिळत होत्या. सहजरित्या सामना संपुष्टात आणायला पाहिजे होता मगाशी, परंतु यावेळी आता बंटीचा चौकार अगदी जय भोलेनाथ तमना टीमच्या आशा पल्लवीत जरूर करताना दिसून आलाय. परंतु पाहूयात आता येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 43 धावा संख्येची. 48चं टार्गेट आहे. कठीण परिस्थिती जेव्हा निर्माण होते ना त्यावेळी मात्र त्या परिस्थितीला सांगून द्यावं लागतं की संघर्ष माझा अजून संपला नाहीये जोपर्यंत मी जिंकत नाहीये, आणि हेच आता जय भोलेनाथ तमना टीमला मैदानात सांगावं लागेल. यश आपण पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने मात्र निर्णायक षटक फेकलं होतं. 7 धावा खर्च करत 3 महत्वपूर्ण विकेट, सामन्यावरची पकड मजबूत केली होती. परंतु या क्षणी पाहायला गेलं तर अगदी आता गोलंदाजी मार्क वरती तो आहे. फटका चांगला आहे उद्देशचा आपण पाहतोय. ऑन साइडला स्ट्रोक मिसफील्ड पाहायला मिळते. उचलेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 7 या आकड्यावरती. आमचे मंडप डेकोरेटर तुपे कंपनी सध्या आपण पाहतोय चांगली सुविधा चालू आहे त्यांच्या माध्यमातून. जसे हर्षल भाऊ केतन बावणे यांनी जी रिक्वायरमेंट केली आहे त्याची पूर्तता ते जरूर करताना दिसून येत आहेत. उद्या मंच अगदी शाही विवाह सोहळ्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र यस पंचांचं तिसऱ्या सर बॅटिंग करणारी टीम, यस पंचांचा इशारा आहे. जाऊयात आपण तिसऱ्या ऑफिशियल कडे. अगदी वेस्ट साइड चेक केला जाईल. यस फेअर डिलिव्हरी. इथे परतावं लागेल उद्देशला सुद्धा.
वन मोर विकेट डाऊन. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. फार मोठा संघर्ष आता तमनाट टीमला मैदानावरती करावा लागतोय. ते 48 धावसंख्येचं टार्गेट सेट होत असताना पहिल्या षटकात विकेटची मालिका मात्र कायम राहिली. परंतु आता दुसऱ्या षटकात यश लोभिणे सुद्धा ज्याच्यावरती आशा पल्लवित होत्या तो उद्देश भोईर परतीचा प्रवास करताना दिसून आलाय. चांगला फटका दिमागदार सजवलाय जरूर. इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल परंतु बॉल मात्र दोन्ही पायांच्या मधून निघून जातोय. सीमारेखा पार येतोय तो मात्र हा चौकार. कोहिनूर हिरा तो चमकून आला या कर्जतची शान आहे रे दहिवली गावाची शान आहे रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यश लोभी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. राकेशच्या बॅटमधून हा दैदिप्यमान चौकार जरूर अनुभवलाय. चांगला बॉल अगदी जशी फिरकी घेतली बॉलने सरळरित्या किपरच्या हातात आपण पाहायला मिळतंय. कारण एकीकडे जर तुम्ही विचार केला तर हीच गोलंदाजीतली कमाल आहे. त्याचा परिणाम सध्या मैदानावरती डॉट बॉलच्या स्वरूपात जरूर पाहिलाय. बॅकफुट वरती जाऊन बॉलला पंच केला होता परंतु इथे परतावा लागेल राकेशला सुद्धा. वन मोर. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 39 नंबरची गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 39 नंबरची गाडी दादा फिरतोय दुनिया सारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 आकड्यावरती. बहुतेक दोन्ही टीम 6 वाजवतीलच वाटते. ठरलंय. खरं म्हणायला गेलं तर हर्षल भाऊ यांनी केलेली किमया आहे. कारण मी म्हटलं ना की चला ऑफिशियल बी टीम अनुक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोट्यातलं तिसरं षटक त्याच्या हातात जरूर आलाय. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 33 धावसंख्येची. अनुकचा पहिला बॉल मोठा फटका आणि इथे फार संघर्ष करावा लागला होता. इथे रिप्ले मध्ये पाहू शकता काय एफर्ट लावलेत या फिल्डरने. आणखी एक चांगला फटका आणि इथे बॉल आउट ऑफ द पार्ट. आज सगळ्या नजरा बंटीवरती लागलेल्या आहेत. फार महत्वाचं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की चर्चा रंगली होती ती बंटी याची. कारण त्यावेळी बॅटर चालत होते उद्देश सचिन, परंतु जशी मधली फली गारच झाली आहे अगदी त्याच्यानंतर मिडल ऑर्डर वरती आलेला खेळाडू संघासाठी मात्र तारणार जरूर ठरतोय. कारण टार्गेटचा विचार करायला गेलं तर आव्हान कठीण नाही आहे, परंतु या आव्हानापर्यंत पोहोचायचंय आणि तसा प्रयत्न सध्या बंटी भोईरच्या मैदानात. अर्थातच वैभव भोईर खरं म्हणायला गेलं तर नावात वैभव आहे, परंतु आज मैदानावरती याच फटक्यांचं वैभव आणावं लागणार आहे ते तमना टीमसाठी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. जाऊन पोचले अद्यापपर्यंत 24 आकड्यावरती. अर्ध लक्ष काबीज जरूर झालंय. आव्हान कठीण आहे, परंतु आता येणारे 9 बॉल आणि 24 धावा संख्येचीच गरज आहे. 9 बॉल आणि आता 24 धावा संख्येची गरज आहे. टॅपिंग क्रिकेट सध्या पुलर लेनचा वापर इतका खराब, मी तर म्हणेल तेजस ब्रह्मास्त्र क्रिएट केलं गेलं होतं तुमच्यासाठी. त्या ब्रह्मास्त्रावरती मोठा फटका जर आला असता तर सामन्याची व्यूहरचना फार वेगळी पाहायला मिळाली असती. कारण इथे अगदी म्हटलं जातं ना, आम्ही नेहमीच सांगतो वाइट गेंद को छेड़ना और राह चलती लड़की को छेड़ना कानपट्टी के नीचे चपराक मिलती है. आणि तशीच चपराक मी तर म्हणेल सध्या मैदानात बसले तेजसच्या स्वरूपात. कारण इथे मोठा फटका घ्यायचा होता. धावसंख्या जाऊन पोचले अद्यापपर्यंत 25 आकड्यावरती.
8 बॉल 23चं समीकरण. इथे सिंगल. अगदी महत्वपूर्ण बॉल कडे आपण जाऊयात, कारण आता 7 बॉल 22ची आवश्यकता. 7 बॉल 22ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अनोख स्वतः संघाला लीड करत असताना गोलंदाजीची धुरा त्याच्या हातात आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी. झेल मात्र ड्रॉप झालाय. इथे सिंगल आली आहे. फार महत्व आहे इथे. तुम्ही काय परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळताय, परंतु आता थोडं प्रेशर जरूर पाहायला मिळेल मैदानावरती. 6 बॉल आणि 21ची गरज. तेजीची बाट जरा कमतरतेत झलकली जरूर. मी तर म्हणेल मगाचा फुलटॉस बॉलवरती मोठा स्ट्रोक आला असता. इथे सुद्धा ताकद काहीशी कमी पडली. सामन्याच्या गणिताकडे पाहणं फार गरजेचं होतं, परंतु यावेळी मात्र सिंगल येत असताना षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 27 या आकड्यावरती. विजयासाठी 6 बॉल 21ची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा आपण. सहा बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. सौरभ पवार. हा एक खरं म्हटलं गेला टीके माळी सरांच्या तोंडातून, पवार की पवार, परंतु सध्या चांगला फटका आहे. इथे झेल टिपला जातोय. जबरदस्त झेल. अगदी मुक्याच्या वेळी टिपला गेलेला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आता 21चं समीकरण. सनी आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती. वाईट बॉल प्लस रनआउट. आता 5 बॉल 20ची
गरज आहे. खरं म्हणायला गेलं तर वैभव मध्ये ती ताकद आहे. दर्शन पाच बॉल 20 ची गरज आहे. पाहूया सामन्यात काय रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. कारण सामना जर आवडला असेल तर जरा दोन्ही टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कारण दोन्ही अगदी याच परिसरातील संघ पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 20 ची गरज आहे. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4 बॉल 18 ची गरज आहे. तीन बॉल 18 ची गरज आहे. ही जर मॅच वैभव भोईरने जिंकून दिली तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडून तब्बल 5,000 आणि आमचे विकास गवळी यांच्याकडून 5,000. प्रफुल्ल भोईर सांगतायत 2 षटकार जर बंटी भोईरने ते ठोकले तर तिसऱ्या षटकासाठी पारितोषिकात वाढ होईल. इथे मोठा फटका आहे परंतु विकेट. अगदी आता जल्लोष साजरा केला जातोय स्वर्गीय सुनील 11 बीड संघाकडून. मॅच वरची पकड मात्र मजबूत केली आहे. हा अष्टविनायक आमराई. पाहूया अजून 2 बॉल शिल्लक आहेत. काय घडतंय मैदानात. चैतन्य आता बॅटिंग लाईन वरती आहे. इथे आलाय. चला चेक केलं जाईल. अगदी तिसऱ्या अंपायरची डिमांड आहे. इथे चौकार तर जरूर आलाय. इट्स अ नो बॉल. नो +4. मला वाटतं या 5 धावा जोडल्या जातील. आता 2 बॉल 13 धावा संख्येची. अजूनही मॅच संपली नाहीये.
मजा येते मॅच मध्ये. चांगला फटका यावेळी, मात्र आता सामन्यावरची पकड मजबूत झाली. सामना क्लोज होता आणि इथे ऑल आउट. चला, मॅन ऑफ द मॅच ठरले रुपेश गवली आणि स्वर्गीय सुनील 11 बीड संघ. उद्या 6:30 रिपोर्टिंग होईल. 7 वाजता पहिला बॉल पडेल अष्टविनायक आमराईच्या विरोधात. आपल्याला मॅच खेळायची आहे, सेमीफायनल क्रमांक 1. चला, रुपेश गवली ठरलेत मॅन ऑफ द मॅच.